शिर्डी परिसरातील शेतजमिनीत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून इलेक्ट्रिकल मोटारींच्या तांब्याच्या केबल चोरीच्या घटना वाढल्या होत्या। या प्रकारात सुमारे 15 ते 16 शेतकऱ्यांचं अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झालं असून शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत युवा नेते रामदास भंडारे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। या तक्रारीनुसार शिरोळ पोलिसांनी धडक कारवाई करून केबल चोरट्यांना बेड्या ठोकल्यात आणि शेतकऱ्यांच्या चोरीला गेलेले केबल परत मिळवून दिल्याबद्दल शिरोळ पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री खानापुरे व शिरोळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष हवालदार श्री पटेल व त्यांची संपूर्ण टीमनं उदगाव इचलकरंजीमधील चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे। याबाबत शिर्डीचे सर्व शेतकऱ्यांनी शिरोळ पोलिसांना गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष संजय शिंदे, युवा नेते रामदास भंडारे, प्रशांत कांबळे, संतोष गुरव, पप्पू पाटील, सौरभ पाटील, दगडू कांबळे, किशोर कांबळे, अमोल कांबळे, पोपट चव्हाण, कल्लप्पा गत्तारे, दादा गत्तारे, बंडू पाटील, संदीप चौगुले व सर्व शेतकरी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।